नमस्कार महाराष्ट्र शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आपल्या बागेला 2012ला लागवड केली होती ह्या बागेची आपल्या, तर ह्याची आत्ता 2024 पर्यंत आतापर्यंत 4 ते 5 झाडं आपल्या डाळिंबाची जळालेले आहे। ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण बागेमध्ये तर तुम्ही पाहू शकता ह्याची आत्ता सध्या कटई चालू आहे, म्हणजेच आत्ता बाग आपण धरणार आहोत बागेला, त्याच्यामुळे आत्ता त्याची कटई चालू आहे मेन। आणि हे झाड आहे, या झाडाची कटईसाठी आपण 60 रुपयाला दिलेलं आहे एक झाड पूर्ण कटाई करण्यासाठी वगैरे। तुम्ही पाहू शकता की ह्याची काडी जी आहे त्या बागेमध्ये जर बघितली आपण ह्याची काडी वगैरे एकदम भारी, म्हणजे चांगल्या पद्धतीने कटाई केलेली आहे, जी की म्हणजे ज्या काडीला फळ लागू शकतो अशीच काडी आपण बागेमध्ये ठेवलेली आहे। अशा पद्धतीने बागेची कटाई चालू आहे, तुम्ही पाहू शकता। ही आमची बाग बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यामध्ये आहे। जामखेड शेजारी आष्टा हरिनारायण म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी आमची बाग आहे। आणि जे बागेची कटाई करणारे आहेत ते मालेगाव या ठिकाणचे आहेत। पूर्ण 10 ते 12 जणांची टोळी आहे। तुम्ही पाहू शकता हे काड्याची साईज वगैरे कशा पद्धतीने ठेवलेले आहे। हे पाहू शकता तुम्ही की बागेची आपण कटाई केलेली आहे, तर ह्याच्यामध्ये आपण काडी पण पाहू शकता। ही काडी आहे जी की ह्याच्यावर आपल्याला फळ येणार आहे। खालच्या साईडने बाग पाहू शकता, खालच्या साईडने आम्ही मागच्या वर्षी त्याला पूर्ण औषध लावून वगैरे त्याच्यामुळे खाली आपल्याला ते भुंगा वगैरे टाईप असे हे होत नाही, किडी वगैरे पडत नाही, त्याच्यामुळे आपण ते हे लावलेलं होतं, औषध लावलेलं होतं। तर आता सध्या बागेची अशी कटाई झालेली आहे। तर बागेच्या काड्या वगैरे हाईट बागेला खूप सारी आहे आमच्या, कारण ही जुनी बाग असल्यामुळे हाईट जास्त आहे बागेला। तुम्ही हे पाहू शकता बागेची आतल्या साईडने पूर्ण झाड मोकळं दिसेल तुम्हाला, का तर ह्याच्यामुळे काय होतं, फळ आल्याच्या नंतर एकमेकाला घासत नाही, काटे त्याला घासत नाही, त्याच्यामुळे बागेची जी कटाई आहे ती चांगल्या पद्धतीने करणं खूप महत्त्वाचं असतं। आणि बागेला लय बी मागच्या वर्षी आमचं काय झालं तर बाग पूर्ण जास्त दाबण्यात आली होती, त्याच्यामुळे फळांची जी साईज आहे ती वाढली होती, परंतु फळं कमी लागले होते। त्याच्यामुळे ह्या वर्षी थोडी कटाई आम्ही चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर ही जी आत्ता कटाई करण्यासाठी जे आम्ही आत्ता लोक बोलवले आहेत ते मालेगाव या ठिकाणचे लोक आहेत। हे झाडं पाहू शकता तुम्ही की जे कटाईच्या अगोदरचे झाडं आहेत, पूर्ण ज्याची कटाई केल्याच्या नंतर ते झाडं तुम्हाला मी दाखवणारच आहे। ही कटाई केल्याच्या अगोदरचे झाडं आहेत पूर्ण। बागेची आत्ताच ह्या कटाई झाली होती, त्याच्यामुळे आता सध्या इथ्रेल जे औषध मारतात बागेची कटाई झाल्याच्या नंतर ते सध्या मारायचं बागेवर चालू आहे। वडील हे माझे वडील बागेची फवारणी करताना आहेत, जे की खूप महत्त्वाची फवारणी असते बाग धरण्यासाठी। इथ्रेलची फवारणी केली जाते ह्याच्या अंतर्गत। तर तुम्ही हे झाडावर पाहू शकता की औषध कशा पद्धतीने पोहोचलेलं आहे, हे पानावर वगैरे तुम्ही पाहू शकता औषध पोहोचलेलं आहे चांगल्या पद्धतीने। असं औषध पूर्ण झाडामध्ये पोहोचलं गेलं पाहिजे। आणि ही जी कटाई आहे ही मोठी बाग तुम्हाला मी मागाशी दाखवली, त्या बागेच्या कटाईच्या अगोदर हिचकी कटाई केलेली आहे या बागेची पूर्ण। हे झाड आत्ता 3 वर्षापूर्वीचे झाड आहेत हे पूर्ण। हे जर झाड बघितले आपण, हे झाड आपले पूर्ण 3 वर्षाची बाग आहे, जी की मागच्या वर्षी आम्ही ह्याला 18व्या महिन्यामध्ये फळ धरले होते, परंतु आता ह्या वर्षी आम्ही परत एकदा ही बाग धरलेली आहे। याच्यामध्ये ही झाडाची फवारणी आता चालू आहे इथ्रेलने, ही तुम्ही पाहितलेलं आहे।
जी की बागेची सगळ्यात महत्त्वाची फवारणी असते आणि त्याच्यामुळे बाग चांगल्या पद्धतीने आपल्याला फळाची त्याच्यामुळे फळांची साईज वगैरे किंवा फळं लागली जाऊ शकतात, फुलं येऊ शकतात, नर मादी ह्या प्रकारचे फुलं जास्त प्रमाणात येतात की ज्यांनी पान गळती होती ज्या फवारणीने, ती फवारणी ही होती। आणि ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण, ह्याच्यामध्ये तुम्ही बागेचं पाहू शकता, बागेची साईज पण मी तुम्हाला दाखव। हे झाडांची पूर्ण साईज पाहू शकता तुम्ही, झाड किती मोठं आहे पूर्ण। ह्याच्यामध्ये झाड मी तुम्हाला दाखवलेलं आहे, अशा पद्धतीने खूप मोठं झाड आहे पूर्ण। तर हे झाडाची साईज आहे आणि ह्याची कटई पण पाहू शकता तुम्ही, काड्या कशा पद्धतीने ठेवलेल्या आहेत। ही फांदीवर तुम्ही काडी पाहू शकता, ही कशी ठेवलेली आहे। ह्याच्यावर सुद्धा आहे, जी की बागेची ज्या काडेला आपल्या फळं लागू शकतं। आता ही काडी आहे, ह्या काडेला आपल्या फळं लागू शकतं, तर ही काडी अशा पद्धतीने कट केलेली आहे की जी कमजोर फांदी असते ती काढली जाते व चांगली फांदी म्हणजे ज्या काडीला फळ लागू शकतं, ज्या काडीला काटा नाही आहे, काटा मारले जाते चांगल्या पद्धतीने, असे पूर्ण ही बागेची कटई केली जाते। ही आमची विहीर आहे, ही खूप जुनी विहीर खणलेली आहे। याच्यामध्ये झाडांचं प्रमाण खूप जास्त झालेलं आहे, कारण गावाकडे जास्त करून जर बघितलं आपण प्रत्येक विहिरीच्या साईडला असे चिमण्यांसाठी हे घरटे बांधलेले पाहू शकता, ज्याच्यामध्ये चिमण्या राहतात। हे पूर्ण घरटे आपल्या इथं विहिरीमध्ये आहेत चिमण्यांचे वगैरे। आणि विहिरीला तुम्ही पाणी पण पाहू शकता, विहिरीला पाणी वरती आहे आत्ता, कारण आत्ताच पावसाळा संपून गेलेला आहे, त्याच्यामुळे ही स्थिती आहे पाण्याची वगैरे। ही पूर्ण बाग आहे आपली। याच्या बागेमध्ये जर बघितलं आपण तर हा आमचा पूर्ण 86-032चा ऊस आहे, जो की आमच्या शेततलाव, हा जो शेततलाव आहे हे शेततलावाच्या जवळच हे ऊस लावलेला आहे। त्याच्या खाली पूर्ण आमची बाग आहे। ही बाग आहे 3 वर्षापूर्वीची, ह्याच्या खाली मी तुम्हाला दाखवलेली आहे पूर्ण 12 वर्षापूर्वीची बाग, आणि त्याची आता कटाई चाललेली आहे आणि ह्याची कटाई होऊन गेलेली आहे। हे तुम्हाला घेऊन जात आहे आमच्या शेततलावावर। हा शेततलाव तुम्ही पाहू शकता, आता शेततलाव आहे हा पूर्ण भरलेला आहे, गच्च भरलेला आहे, जे की खूप महत्त्वाचं आहे। 1.5 एकराचा पूर्ण शेततलाव आहे। ह्याची पूर्ण जी साईज बघितली आपण तर 1.5 एकराचा आहे। 1.5 एकर म्हणजे खूप मोठं राहतं। आणि हे आम्हाला पाणी लागतं कधीपासून तर मार्चपासून ते जोपर्यंत पाऊस पडत नाही, म्हणजे जून महिन्यापर्यंत पाऊस पडत नाही, जूनच्या 15 तारखेपर्यंत, तोपर्यंत ह्या पाण्याचा उपयोग आम्ही बागेसाठी तसंच ऊसासाठी करतो। आणि हे पाणी आम्हाला पुरतं, दरवर्षी 10 ते 15 फूट पाणी आमचं शिल्लक राहतं। तर ही आमची बाग आहे, हे साईडला पाहू शकता, ही 3 वर्षापूर्वीची बाग आहे। तर ही जी बाग आहे ती पण 3 वर्षापूर्वीची, आणि त्याच्या खाली जी तुम्हाला जो बंगला दिसतोय त्या बंगल्याच्या शेजारची जी बाग आहे ती आमची 12 वर्षापूर्वीची बाग आहे। आणि त्याचे हा जो ऊस आहे 86-032 आमचा हा ऊस आहे। ह्या ऊसाची तोड जी होणार आहे ती जानेवारीमध्ये आम्ही आता ह्याची तोड करणार आहोत, कारण ह्याची साईज खूप मोठी झालेली आहे। आत्ता ऊस जर बघितला आपला तर 25-30 कांड्यावर आत्ता सध्या ऊसाची साईज गेलेली आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ मी पूर्ण सकाळच्या थंडीमध्ये बनवलेला आहे। आता तसं सूर्य उगलेला आहे, परंतु सकाळच्या थंडीमध्ये हा व्हिडिओ बनवला आहे। जर व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला आमची बागेची मी पूर्ण माहिती दिलेली आहे। जर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।